नमस्कार, मी नेहा जोशी. प्लॅनेट एंड रिव्ह्यू तो बनता ह्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी एक्सप्लेन करणार आहे नुकताच रिलीज झालेला हॉलिवूडचा इंग्लिश मूव्ही द क्रिएटर. द क्रिएटर हा एक सायफाय मूव्ही आहे. आपण AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग ऑलमोस्ट प्रत्येक क्षेत्रात आता करतो आहोत आणि फ्युचरमध्ये हा AIचा उपयोग दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. नेमकी हीच थीम द क्रिएटर या मूव्हीमध्ये वापरलेली आहे. द क्रिएटर हा एक फ्युचरिस्टिक सायफाय मूव्ही आहे, ज्याचा कालखंड 2055 ते पुढचे काही वर्ष असा आहे. हा मूव्ही आपल्यासमोर 4 चॅप्टर्सच्या स्वरूपामध्ये येतो. पहिला चॅप्टर आहे द क्रिएटर म्हणजेच निर्माता, मग द चाइल्ड, मग द फ्रेंड आणि मग द मदर, आणि ह्या चॅप्टर्सच्या स्वरूपातच ह्याची कथा पुढे सरकते. सो द क्रिएटरमध्ये असं दाखवलं आहे की 2055 साली जेव्हा AI कम्युनिटी म्हणजे AI रोबोज, त्याला ते AI स्टिम्युलंट म्हणतात, AI रोबोज आणि माणसांची कम्युनिटी, मानव जाती हे एकमेकांबरोबर आनंदाने राहत आहेत आणि कामसुद्धा करत आहेत. पण तेव्हाच अमेरिकेमध्ये लॉस एंजलिसमध्ये एक न्यूक्लिअर बॉम्बस्फोट होतो आणि यासाठी AIला जबाबदार धरलं जातं. त्यामुळे AI कम्युनिटीचा मानवजातीला आता धोका आहे, AI कम्युनिटी मानवजातीला नष्ट करायला निघाली आहे असं वाटून अमेरिका आणि त्यांचे मित्र वेस्टर्न कंट्रीज त्यांच्या देशामधून AI कम्युनिटीला ऑलमोस्ट नष्ट करतात. पण त्याच वेळेला न्यू एशियामधली मानव कम्युनिटी, ह्युमन कम्युनिटी ही तिथल्या AI कम्युनिटीबरोबर म्हणजे AI रोबोजबरोबर आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहत असते आणि त्यांच्याबरोबर कामसुद्धा करत असते. त्यांना एकमेकांबरोबर राहायला, काम करायला आवडत असतं. पण म्हणूनच न्यू एशियामधून AI कम्युनिटीचं उच्चाटन करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी म्हणून अमेरिकन आर्मी एक अत्यंत आधुनिक सुसज्ज असं स्पेस स्टेशन क्रिएट करते, ज्याचं नाव नोमॅड असं असतं. आणि ह्या स्पेस स्टेशनवरून, नोमॅडवरून खूप आधुनिक पॉवरफुल असे मिसाईल्स न्यू एशियाच्या AI कम्युनिटीवरती सोडले जातात आणि अमेरिकन आर्मी ह्या AI कम्युनिटीविरुद्ध युद्ध सुरू करते. हे युद्ध न्यू एशियामधल्या ह्युमन कम्युनिटीला आणि AI कम्युनिटीला मुळीच मान्य नसतं. त्यांचा ह्या युद्धाला विरोध असतो. हे युद्ध बरेच वर्ष चालतं आणि अमेरिकन आर्मीला अनेक वर्षांनी समजतं की न्यू एशियामधल्या AI कम्युनिटीने एक अत्यंत पॉवरफुल वेपनची, शस्त्राची निर्मिती केलेली आहे, जिच्यामध्ये नोमॅडला पण नष्ट करण्याची ताकद आहे. त्यामुळे अर्थातच ह्या शस्त्राला नष्ट करण्यासाठी अमेरिकन आर्मी एक प्लॅन आखते. त्यानुसार अमेरिकन आर्मीतला एक सार्जंट जोशुआ टेलर याला एक अंडरकवर ऑपरेटर बनून तिथे पाठवण्यात येतं. त्याचं काम असतं निर्माता म्हणजेच क्रिएटर, ज्याने या शस्त्राची निर्मिती केलेली आहे, ती त्याची मुलगी माया हिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, त्या शस्त्रापर्यंत पोचायचं आणि ते शस्त्र नष्ट करायचं. त्याप्रमाणे जोशुआ अंडरकवर ऑपरेटर बनून तिकडे जातोसुद्धा, मायाला भेटतो आणि मायाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवता अडकवता तो मायाच्या खरोखरच्या प्रेमात पडतो. माया प्रेग्नंट होते. ते दोघंजणं खूप आनंदाने भविष्याची स्वप्न रंगवत असतात आणि हे अमेरिकन आर्मीला समजतं आणि अमेरिकन आर्मी त्यांच्या घरावरती अटॅक करतं. त्याच वेळेला मायाला जोशुआची सत्यता समजते की तो एक अंडरकवर अमेरिकन ऑपरेटर आहे, अमेरिकन सोल्जर आहे. तिला खूप राग येतो आणि तिला खूप दुःख पण होतं आणि त्याच्यामध्येच त्या दुःखाने ती तिथून पळून जाते. पण नोमॅडच्या अटॅकमध्ये ती मरते. ह्या सगळ्यामुळे अतिशय दुःख झाल्यामुळे जोशुआ लॉस एंजलिसला परत येतो आणि ग्राउंड झिरोवरती तो क्लिनिंगची कामं करायला लागतो. त्यानंतरसुद्धा बरेच वर्ष प्रयत्न केल्यानंतरही अमेरिकन आर्मीला हे शस्त्र जे न्यू एशियामधल्या AI कम्युनिटीने तयार केलेलं आहे ते नष्ट करण्यामध्ये यश येत नाही. तेव्हा ते परत अजून एक प्लॅन आखतात. सार्जंट अँड्र्यू आणि कर्नल हॉवेल हे दोघंजणं परत जोशुआकडे येतात आणि त्याला एका मिशनसाठी रिक्रूट करण्यात येतं, ज्याच्यामध्ये हे वेपन नष्ट करायचं असतं. पण अर्थातच अत्यंत दुःखी असलेला जोशुआ ह्याला नकार देतो. पण त्याला ते मायाचा एक लेटेस्ट व्हिडिओ दाखवतात आणि त्याला सांगतात की तो जर ह्या मिशनसाठी न्यू एशियामध्ये गेला तर त्याची मायाशी भेट होईल आणि मायाची भेट होण्याच्या आशेने तो ह्या मिशनसाठी होकार देतो आणि एका अमेरिकन आर्मीच्या टीमबरोबर तो न्यू एशियामध्ये AI कम्युनिटीच्या रिसर्च सेंटरमध्ये पोचतो, जिथे ते शस्त्र ठेवण्याची माहिती अमेरिकन आर्मीला मिळालेली असते. त्या रिसर्च सेंटरमध्ये ते शस्त्र शोधता शोधता जोशुआ एकटाच एका रूमपर्यंत पोचतो, जिथे ते शस्त्र ठेवलेलं असतं. पण तेवढ्यात AI कम्युनिटी त्या रूमचा दरवाजा बंद करते आणि तो दरवाजा लॉक केला जातो. त्यामुळे अमेरिकन आर्मीमधले बाकीचे सैनिक त्या रूमपर्यंत पोचू शकत नाहीत. AI कम्युनिटी त्या अमेरिकन आर्मीतल्या बाकीच्या सैनिकांना ठार मारते. जोशुआ
त्या रूममध्ये शस्त्राचा शोध घ्यायला सुरुवात करतो. त्याला दुसरं काही मिळत नाही, पण त्या रूममध्ये एक लहान मुलगीचा रोबो बसलेला असतो आणि जोशुआच्या लक्षात येतं की ही लहान रोबो मुलगी म्हणजेच ह्यांचं हे पॉवरफुल वेपन म्हणजेच शस्त्र आहे आणि तो त्या मुलीला उचलून तिथून पळून निघून जातो. तो त्या मुलीचं नाव ॲल्फी असं ठेवतो आणि ॲल्फीच त्याला मायापर्यंत पोचू शकते हे त्याला माहिती असतं. पण अमेरिकन आर्मीला मात्र ॲल्फीला ठार मारायचं असतं. त्यामुळे ॲल्फीला सुरक्षित ठेवण्यासाठी, अमेरिकन आर्मीला तिच्यापासून लांब ठेवण्यासाठी तो ॲल्फीला घेऊन तिथून पळून जातो आणि अमेरिकन आर्मी त्या दोघांच्या मागे लागते त्या दोघांना ठार मारण्यासाठी. ॲल्फीला घेऊन जोशुआ त्याचा एक जुना मित्र ड्र्यू असतो त्याच्याकडे येतो. ड्र्यू हा त्याच्याबरोबर अमेरिकन आर्मीमध्ये काम करत असतो, पण आता मात्र तो AIचे रोबोज म्हणजे स्टिम्युलंट तयार करत असतो. तो ॲल्फीचं चेकिंग करतो, ॲल्फीला एक्झामिन करतो आणि जोशुआला सांगतो की ते एक प्रचंड पॉवरफुल शस्त्र आहे. त्यांनी याआधी इतकं पॉवरफुल रोबो कधीच बघितलेला नाही आहे. हा खूप वेगळा आहे आणि ॲल्फीमध्ये कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कंट्रोल करण्याची ताकद आहे. कुठलीही टेक्नॉलॉजी ती कंट्रोल करू शकते. ॲल्फी हळूहळू मोठी पण होणार आहे आणि जसजशी ती मोठी होईल तसतशी तिच्यातली पॉवर ही वाढतच जाणार आहे. ड्र्यूला मायाचा ठावठिकाणा माहिती असतो, म्हणून ड्र्यू ॲल्फी आणि जोशुआला घेऊन मायाकडे जायला निघतो. मायाकडे जात असताना वाटेतच ड्र्यू जोशुआला एक सत्य सांगतो. तो त्याला सांगतो की ह्या पॉवरफुल शस्त्राची निर्मिती करणारा निर्माता म्हणजेच द क्रिएटर दुसरा तिसरा कोणी नसून माया स्वतः आहे. माया जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिने या शस्त्राची निर्मिती केली होती आणि आपल्या पोटातल्या बाळासारखंच रूप तिने ह्या शस्त्राला दिलेलं आहे. हे सगळं ऐकून जोशुआ एकदम भावूक होतो आणि त्याला ॲल्फीबद्दल, एखाद्या वडिलांना आपल्या मुलीबद्दल कसं प्रेम वाटावं तसं प्रेम वाटायला लागतं आणि ॲल्फीलासुद्धा जोशुआबद्दल खूप आत्मीयता, आपुलकी आणि प्रेम वाटायला लागतं. तेवढ्यात अमेरिकन आर्मी या तिघांवरती हल्ला करतं आणि त्याच्यामध्ये ड्र्यू हा मारला जातो आणि ॲल्फीला घेऊन जोशुआ हा न्यू एशियामधल्या AI कम्युनिटीपर्यंत पोचतो. तिथल्या AI कम्युनिटीचा कमांडर हारून हा ॲल्फीला जोशुआबरोबर बघतो आणि ॲल्फीला जोशुआच्या तावडीतून सोडण्यासाठी त्यांच्यावरती हल्ला करतो. त्याच वेळेला अमेरिकन आर्मीसुद्धा तिकडे हल्ला करते, पण जोशुआ अमेरिकन आर्मीवरती हल्ला करून ॲल्फीला त्यांच्या हल्ल्यातून वाचवतो. हे बघून हारूनच्या लक्षात येतं की जोशुआ हा आपला शत्रू नाही तर आपला मित्र आहे. त्यानंतर जोशुआ हारूनला विनंती करतो की त्यांनी त्याची मायाशी भेट घडवून आणावी. हारून जोशुआला सांगतो की मायाला त्यांनी एका गोल्डन टेम्पलमध्ये, ज्याला ते स्वर्ग म्हणतात, तिकडे ठेवलं आहे आणि तो जोशुआ आणि ॲल्फीला मायाकडे घेऊन जायला निघतो. वाटेत तो जोशुआला अजून एक सत्य सांगतो. तो त्याला सांगतो की अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिसमध्ये जो न्यूक्लिअर बॉम्बस्फोट झाला होता त्याला AI जबाबदार नाही आहे, तर त्याला ह्युमन एरर म्हणजे ह्युमन मिस्टेक जबाबदार आहे. माणसांनी जो कोड लिहिलेला होता त्या कोडमध्ये चुका होत्या आणि त्याच्यामुळे तो न्यूक्लिअर स्फोट झाला. पण याला AIला जबाबदार धरून माणसांनी AI कम्युनिटीची हत्या करायला सुरुवात केली आहे. AI कम्युनिटीला मारायला, नष्ट करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच AI कम्युनिटीला हे युद्ध मान्य नाही आहे. त्यांना शांती हवी आहे. त्यांना आनंदाने आणि शांतीने मानवजातीबरोबर राहायचं आहे आणि मानवजातीबरोबर काम करायचं आहे. जोशुआ आणि ॲल्फी गोल्डन टेम्पलमध्ये जातात, पण तिथे जोशुआ बघतो की माया जिवंत नाही आहे, पण ती कोमामध्ये आहे आणि ती व्हेंटिलेटरवरती आहे. त्या टेम्पलमध्ये तिची देखभाल करणारा जो मंक असतो तो जोशुआला सांगतो की नोमॅडनी मायावरती अटॅक केल्यापासूनच माया कोमामध्ये आहे आणि ती त्यांची निर्माता आणि क्रिएटर असल्यामुळे ते तिला काही हार्म करू शकत नाही, म्हणून ते तिच्यापासून व्हेंटिलेटर डिटॅच करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ती धड जिवंतही नाही आणि तिला डिॲक्टिवेट करून मुक्तीही मिळत नाही आणि तो जोशुआला हे काम करायला सांगून तिथून निघून जातो. हे सगळं बघून आणि ऐकून जोशुआ अत्यंत दुःखी होतो. तो ॲल्फीला मायाची ओळख द मदर म्हणून करून देतो. मायाची सगळी इन्फॉर्मेशन एका चिपमध्ये डाउनलोड करून घेतो आणि मायाचा व्हेंटिलेटर डिटॅच करतो आणि माया डिॲक्टिवेट होऊन तिला मुक्ती मिळते. तेवढ्यातच अमेरिकन आर्मी तिकडे पण हल्ला करते. कमांडर हारून अमेरिकन आर्मीचा मुकाबला करायला लागतो आणि जोशुआला सांगतो की तू नोमॅड नष्ट कर तरच हे युद्ध थांबेल. पण अमेरिकन आर्मी जोशुआ आणि ॲल्फीला पकडून लॉस एंजेलिसला घेऊन जातात आणि तिकडे जोशुआला ॲल्फीला मारण्याचा आदेश देतात. जोशुआसुद्धा
अल्फीजवळ जाऊन तिला मारण्याचं नाटक करतो आणि शिताफीने तिला तिथून घेऊन पळून निघून जातो. मग ते दोघं एका मून शटलमधून मूनकडे जायला निघतात, कारण त्यांना या सगळ्यांपासून दूर जायचं असतं. पण नोमॅडचा चीफ सार्जंट अँड्र्यू ह्या मून शटलवरती हल्ला करतं आणि नाईलाजाने जोशुआ आणि अल्फीला हे मून शटल नोमॅडवरती लँड करावं लागतं आणि आता नोमॅडला नष्ट करण्याची वेळ आलेली आहे हे त्यांना समजतं. जोशुआ अल्फीला नोमॅडमध्ये जाऊन तिच्या पॉवरनी नोमॅडची पॉवर, नोमॅडचे लाईट्स काही वेळासाठी बंद करायला सांगतो. त्याप्रमाणे अल्फी नोमॅडमध्ये जाते आणि तिच्या पॉवरनी नोमॅडचे लाईट्स, नोमॅडची पॉवर काही वेळासाठी बंद करते. त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो आणि ह्या कमी वेळातच जोशुआला नोमॅडवरती ठेवलेले सगळे पॉवरफुल मिसाईल्स डिॲक्टिवेट म्हणजेच निकामी करायचे असतात आणि त्याप्रमाणे तो त्याच्यावरती ठेवलेले सगळे मिसाईल्स हे डिॲक्टिवेट करतो आणि अल्फीला परत यायला सांगतो. अल्फी जोशुआकडे परत यायला निघते, तेवढ्यात तिला वाटेत मायाचा डिॲक्टिवेट झालेला रोबो दिसतो आणि ती त्या रोबोमध्ये ज्या चिपवरती जोशुआनी मायाची इन्फॉर्मेशन सेव्ह केलेली असते ती चिप इन्सर्ट करते की ज्याच्यामुळे मायाचा रोबो परत ॲक्टिवेट होईल, जिवंत होईल आणि तिची आणि द मदरची गाठ पडेल. ती बराच वेळ वाट बघते, पण मायाचा रोबो ॲक्टिवेट होत नाही. मग मात्र ती जोशुआकडे परत जाते. त्यांच्याकडे अत्यंत कमी वेळ असतो. जोशुआ अल्फीला एका डिटॅच शटलमध्ये जायला सांगतो. तेवढ्यात नोमॅडवरती पॉवर परत येते आणि अँड्र्यू हे डिटॅच शटलचा दरवाजा बंद करतो आणि तो लॉक करून टाकतो आणि अल्फी किंवा जोशुआ कुणालाच हा दरवाजा उघडता येत नाही. पण जोशुआ हे शटल मात्र नोमॅडपासून डिटॅच करतो, कारण त्याला अल्फी न्यू एशियामधल्या AI कम्युनिटीकडे सुखरूप परत जावी असं वाटत असतं. त्या दोघांना एकमेकांपासून दूर जाताना प्रचंड दुःख होतं. त्याच वेळेला अँड्र्यू सर्व मिसाईल्स न्यू एशियावरती टाकण्याचा आदेश देतो आणि त्याप्रमाणे ही मिसाईल्स न्यू एशियावरती सोडण्यात येतात. पण जोशुआनी ही मिसाईल्स ऑलरेडी निकामी केल्यामुळे ती मिसाईल्स न्यू एशियापर्यंत पोचतात, पण त्यांचा स्फोट होत नाही आणि न्यू एशियामधल्या ह्युमन कम्युनिटीला किंवा AI कम्युनिटीला ह्या मिसाईल्समुळे काहीही नुकसान पोचत नाही. त्यामुळे तिथली AI कम्युनिटी आणि ह्युमन कम्युनिटी खूप आनंदित होतात. त्याच वेळेला अल्फीचं डिटॅच शटल तिथे लँड होतं. अल्फी त्यातून सुखरूप बाहेर येते. ती खरं तर मनातनं खूप दुःखी झालेली असते, पण आपल्यासमोर खूप आनंदी झालेल्या AI कम्युनिटीला आणि ह्युमन कम्युनिटीला न्यू एशियामधल्या बघून ती पण खूप आनंदी होते. इकडे नोमॅडवरती एकापाठोपाठ स्फोट व्हायला लागतात आणि नोमॅड नष्ट व्हायला सुरुवात होते. अल्फीने इन्सर्ट केलेल्या चिपमुळे थोड्या वेळाने मायाला जाग येते आणि ती इकडे तिकडे बघायला सुरुवात करते. त्याच वेळेला तिला जोशुआ दिसतो आणि जोशुआला पण माया दिसते आणि एकमेकांना बघून त्यांना खूप आनंद होतो आणि इथेच हा मूवी संपतो. अत्यंत प्रभावशाली असे स्पेशल इफेक्ट्स, खूप छान डायरेक्शन, सगळ्याच कलाकारांचं उत्तम ॲक्टिंग आणि खूप छान अशी भावपूर्ण इमोशनल कथा, ह्याच्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षणीय बनतो. ज्या लोकांना सायफाय मूव्ही बघण्याची आवड असेल त्यांनी थिएटरमध्ये हा जाऊन मूव्ही जरूर बघावा. आज इथंच थांबू. पुन्हा घेऊन येईन एका नव्या मूव्हीचं एक्सप्लेनेशन. थँक्यू.